आषाढी वारी महाराष्ट्राची चालती बोलती भक्ती परंपरा. वारी म्हणजे काय? विठ्ठल कोण आहे? त्यांचे नाव विठ्ठल का पडले? वारी का करावे? चंद्रभागा नदी नाव का पडले? व पंढरपूरचे महात्म्य जाणून घेऊया. संपूर्ण माहिती जी आपणास माहित नसेल, व्हिडिओ संपूर्ण पहा व इतरांनाही शेअर करा. व आपण अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा. जय नरहरी, पांडुरंग हरी. मी नागपूरहून दिनेश शेवळे, मुख्य संपादक सुवर्ण वार्ता. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राची चालती बोलती भक्ती परंपरा. वारी म्हणजे केवळ पंढरपूरला जाणे नव्हे. वारी म्हणजे मनाची यात्रा आहे. देहाने चालत असताना मनाने विठ्ठलाच्या जवळ जाणे. 700 वर्षापूर्वी ही परंपरा अखंड सुरू आहे आणि आजही तिची ज्योत तेवढीच तेजस्वी आहे. आषाढी वारी म्हणजे काय? आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. यालाच वारी म्हणतात. ही वारी आषाढी एकादशीला पोहोचते आणि नंतर कार्तिकी एकादशीला दुसरी मोठी वारी होते. आषाढी एकादशीला देश सैनी एकादशी पण म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. त्यामुळे भक्तांनी या काळात नामस्मरण, व्रत आणि भक्ती करावी. म्हणूनच लाखो वारकरी आषाढात पायी निघतात. संत तुकाराम म्हणतात, नाही ज्याशी भक्ती तोची दैना त्याशी, वारीच्या वाटेशी सुख आहे. वारीची परंपरा कशी सुरू झाली? याची सुरुवात 700 ते 800 वर्षापूर्वी झाली असे मानले जाते. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांनी याला खऱ्या अर्थाने आकार दिला. आख्यायिका आहे की संत ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम आपल्या भक्तांसोबत पंढरपूरची वारी सुरू केली. त्यानंतर संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी ती पुढे नेली. पालखी सोहळा. महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या संतांच्या पालखी निघतात. सर्वात प्रसिद्ध 2 पालखी आहेत, ज्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदीहून निघते. आळंदी येथे माऊलींनी संजीवन समाधी घेतली. तिथून पादुका घेऊन पालखी 21 दिवसात पंढरपूरला पोहोचते. संत तुकाराम महाराज पालखी देहूहून निघते. तुकोबांच्या गाथा आणि अभंग या पालखी सोबत चालतात. याशिवाय संत निवृत्तीनाथ, संत सोपान, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत नरहरी महाराज यांच्याही पालख्या निघतात. वारकरी पांढरा कुर्ता, पायजमा, डोक्याला टोपी, गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ आणि तोंडात ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर, वाटेत हरिनामाचा गजर करत 15 ते 21 दिवस पायी चालतात. वारकरी म्हणजे वारी करणारा, ज्यांचे जीवन म्हणजे शिस्त, पहाटे उठणे, स्नान, भजन, चालणे, कीर्तन आणि रात्री पुन्हा नामस्मरण. नियम: वारीत जाताना सत्य बोलणे, कोणाचं वाईट न करणे, सामुदायिक जेवण, सर्वांना माऊली म्हणून हाक मारणे हे महत्वाचे. वारीत माझे तुझे नसते. एका दिंडीत 50 ते 100 लोक असतात. कोणी शेतकरी, कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, पण वारीत सगळे फक्त वारकरी. संत नामदेवांचा अभंग. टाळ मृदंग झांजरी, वाजे हरिनाम गर्जरी. विठ्ठल कोण होते, कुठून आले आणि त्यांना विठ्ठल नाव का पडले हे देखील आपण जाणून घेऊया. पंढरपूरचा देव विठ्ठल हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. विठ्ठल कोण आहे? विठ्ठल म्हणजे भगवान श्रीकृष्णाचेच रूप, पण ते इथे भक्तांसाठी उभे असले रूपात आहे. हाता कमरेवर, डोक्यावर मुकुट, पायात तुळशीची माळ. ते कोणत्याही सिंहासनावर नाही, तर एका विटेवर उभे आहेत. विठ्ठल हे नाव का पडले याबद्दल 3 कथा प्रसिद्ध आहेत. पुंडलिकांची कथा. पुंडलिक हा अतिशय पितृभक्त होता. एकदा भगवान कृष्ण रुक्मिणीसह त्याला भेटायला आले, तेव्हा पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. त्याने देवाला एक वीट फेकून दिली
आणि त्यावर उभे राहा, मी आलोच असे सांगितले. भक्तांच्या शब्दाला मान देऊन देव आजही त्याच विटेवर उभे आहेत. म्हणून विटेवर उभा असलेला विठ्ठल. विठ्ठल, वि म्हणजे विशेष, ठल म्हणजे उभा. जो विशेष प्रकारे उभा आहे तो म्हणजे विठ्ठल. कान्होबा, काही लोक त्याला पांडुरंग पण म्हणतात. पांडुरंग म्हणजे पांढऱ्या रंगाच्या चंद्रासारखा शांत आणि तेजस्वी. विठ्ठल कुठून आले? पौराणिक कथेनुसार भगवान कृष्णाने द्वारका सोडून भक्त पुंडलिकांसाठी पंढरीत वास्तव्य केले. इथे ते कायमचे राहिले, म्हणून महाराष्ट्राला वैष्णवांची भूमी म्हणतात. संत जनाबाई म्हणतात, माझा माय बाप पांडुरंग, त्यांच्या चरणी माझा संग. पंढरपूर नावाची गाथा. पंढरपूर या नावामागे पण गोष्ट आहे. पंढर म्हणजे पांढरा, येथील माती पांढरी आहे आणि पूर म्हणजे गाव. दुसरी कथा अशी आहे की पुंडलिकपूरच्या अपभ्रंश होऊन पंढरपूर झाले. पंढरपूर हे भीमा नदीच्या काठी वसले आहे. या नदीलाच येथे चंद्रभागा म्हणतात. चंद्रभागा नदीची महिमा. चंद्रभागा नदीला भगीरथीचे महत्व आहे. असे म्हणतात की चंद्रभागेत स्नान केले की सर्व पापे धुतली जातात. त्यातली एक कथा, एकदा भगवान विष्णूने चंद्राला शापमुक्त करण्यासाठी या नदीत स्नान घातले. तेव्हापासून तिला चंद्रभागा म्हणतात. वारकरी पंढरपूरला पोहोचल्यावर सर्वात आधी चंद्रभागेत स्नान करतात. ओल्या कपड्यानेच विठ्ठलाचे दर्शन घेतात. चंद्रभागेच्या तीरी उभा विठ्ठल सावळा हरी. पावसाळ्यात चंद्रभागा दुथडी भरून वाहते. त्यावेळी वाळवंटावर हजारो वारकरी तंबू ठोकून राहतात. महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि त्यांचे कार्य. वारीला संताची वारी असेही म्हणतात, कारण प्रत्येक संतांनी आपले जीवन विठ्ठलाला अर्पण केले. संत कार्य. संत ज्ञानेश्वर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. गीतेवर मराठीत भाष्य, पसायदान दिले. जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. संत नामदेव पहिले वारकरी. विणकर समाजाचे. अभंगातून भक्ती सोपी केली. पंजाब पर्यंत विठ्ठलाचा प्रचार केला. संत एकनाथ भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवत लिहिले. जातीभेद नष्ट केला. एका महाराला पाणी पाजून मानवता दाखवली. संत तुकाराम गाथा 40 पेक्षा जास्त अभंग. सामान्य माणसेच्या भाषेत सत्य बोला, शुद्ध बोला. संत निवृत्तीनाथ, सोपान मुक्ताबाई, ज्ञानेश्वराचे बंधू भगिनी. लहान वयातच अध्यात्माचा प्रचार. संत जनाबाई घरातील काम करत करत अभंग रचले. दाखवले की स्वयंपाकघरात पण आहे. संत चोखामेळा महार समाजाचे. जातीभेदाविरुद्ध लढा. चोखोबांचा मेळा म्हणजे समतेचा मेळा. संत नरहरी सोनार हे पंढरपूरचे महान संत, विठ्ठलांचे परमभक्त. नरहरी महाराजांचे पंढरपुरातील कार्य. नरहरी महाराज हे पंढरपूरचे सोनार होते, पण त्यांचे सोनं म्हणजे विठ्ठलाची भक्ती. एकदा नरहरी महाराजांनी विठ्ठलासाठी सोन्याचा करदोडा बनविला. तो अर्पण करताना साक्षात पांडुरंगाने दिसन दिले. नरहरी महाराजांनी अनेक कीर्तनांमधून लोकांना सांगितले की देव मंदिरात नाही, तो माणसात आहे. त्यांनी जातीभेद नष्ट करून सर्वांना एकत्र आणले. आजही पंढरपुरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. पंढरपूरला का जावे? समता शिकवण्यासाठी. उदाहरण, एकदा एक श्रीमंत सावकार आणि एक भिकारी एकाच पंक्तीत बसून जेवण करीत होते. कोणी कोणाला तू खालच्या म्हणाले नाही. हेच वारीचे शिक्षण आहे. मनशांतीसाठी. पुण्याचे एक IT इंजिनियर दरवर्षी 5 दिवस वारी करतात. म्हणतात ऑफिसच्या टेन्शनपेक्षा इथले 20 किलोमीटर चालणे जास्त बरं वाटते. संत साहित्य ऐकण्यासाठी. वाटेत दिंडीत दररोज कीर्तन होते. तुकारामांचा एक अभंग आयुष्य बदलू शकतो. आम्ही वैकुंठवासी येथे आलो काळासाठी.
विठ्ठलाचे दर्शनासाठी उभा आहे विठेवरती कर कटे ठेवूनी. हे रूप फक्त पंढरपुरातच दिसते. वारीचे महत्व काय आहे? सामाजिक समता. वारीत राजा आणि रंक, श्रीमंत आणि गरीब सगळे एकाच रांगेत एकत्र जेवतात, एकत्र चालतात. जातीभेद इथे नसतो. संतांनी दिलेला मानवता धर्म यातून दिसतो. भक्ती अधिक श्रम. फक्त देवदर्शन नाही तर पायी चालणे, कष्ट करणे, कीर्तन भजन करणे, यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. डॉक्टर पण म्हणतात पायी चालल्याने आरोग्य चांगले राहते. संत साहित्याचा प्रसार. वाटेत अभंग, गाथा, प्रवचन होतात. त्यामुळे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांचे विचार घराघरात पोहोचतात. निसर्गाशी नाते. शेतातून गावातून चालताना निसर्गाची जवळीक होते. शेतकऱ्यांसाठी हा पावसाळ्याच्या सुरुवातीचा आशीर्वाद मानला जातो. पेरणीच्या आधीचा हा काळ असतो. महाराष्ट्राची ओळख. जगभरात पायी चालणारी सर्वात मोठी धार्मिक यात्रा म्हणून वारीची ओळख आहे. युनेस्कोने पण याला वारसा म्हणून गौरवले आहे. पंढरपूरला पोहोचल्यावर काय होते? आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे महापूजा होते. दरवर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पूजेचा मान घेतात. त्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. पुंडलिकाने दिलेल्या विठेवर उभा असलेला विठ्ठल भक्तांसाठी 24 तास उभा आहे, ही भावना येथे सर्वात जास्त जाणवते. दर्शनासाठी 10 ते 12 तास रांग लागते. पण विठ्ठल विठ्ठलचा गजर करताना वेळ कसा निघून जातो कळतही नाही. विठ्ठलाचे रूप. सावळे आणि सुंदर वर्णन. पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे सावळा सुंदर. त्याचे वर्णन संतांनी हजारो अभंगात केले आहे. रूप कसे आहे? डोक्यावर मोरपिसाचा मुकुट, कानात कुंडले, गळ्यात वैजंती माळा, हात कमरेवर ठेवले, पायात नुपूर. पण सर्वात खास म्हणजे ते विठेवर उभे आहेत. सिंहासन नाही, राजवैभव नाही, पण भक्तासाठीची वाट. संत ज्ञानेश्वर म्हणतात उभा विठेवरी कर कटावरी, तुळशी हार गळा कासे पितांबरी. विठ्ठलाचे डोळे भक्ताकडे पाहत असतात. तो कोणालाही मी मोठा असे दाखवत नाही. लहान मुलं जसे आईकडे बघते तसे विठ्ठल आपल्याकडे बघतो. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठलाची पंढरपुरातील कार्य आणि भक्तांना मदत. विठ्ठल फक्त मूर्ती नाही, तो एक जिवंत आणि भक्तांसाठी आजही काम करतो. भक्तांची संकटे दूर करणे. एकदा नामदेवाला भूक लागली. त्याने विठ्ठलाला नैवेद्य दिला. विठ्ठलाने स्वतः येऊन तो प्रसाद खाल्ला. चोखा मिळा. जातीमुळे मंदिरात प्रवेश नाकारला गेला तेव्हा विठ्ठलाने स्वतः मंदिराची भिंत फोडून चोखोबाला दर्शन दिले. विठ्ठलाच्या नावाने आजही पंढरपुरात लाखो लोकांना मोफत अन्न मिळते. आषाढीत तर 10 लाखांपेक्षा जास्त लाख लोक येतात, पण कोण उपाशी राहत नाही याला विठ्ठलाची कृपा म्हणतात. संकटात धावून येणे. 1960 मध्ये पंढरपुरात पूर आला होता. चंद्रभागा धोक्याच्या पातळीवर होती. लोकांनी विठ्ठलाला हाक मारली. दुसऱ्या दिवशी पाणी आपोआप ओसरले. तेव्हापासून लोक म्हणतात पांडुरंग रक्षी. संत एकनाथ म्हणतात जेणे भक्ताचा भार वाहिला तो हा पांडुरंग आला. लाखो लोक आल्यावर इथे व्यवस्था कशी होते तर आषाढीला पंढरपूरची लोकसंख्या 25 लाखापर्यंत जाते. तरीही सगळे शांतपणे दर्शन घेतात. याचे कारण आहे सेवा. चंद्रभागेच्या वाळवंटावर मोठे तंबू शहर उभे राहते. शाळा, धर्मशाळा, मंदिरे वारकऱ्यांसाठी उघडली जातात. अन्नदान हे सर्वात मोठे दान. सरकारी, खाजगी संस्था आणि भाविक रोज लाखो लोकांना पोळी भाजी देतात. एकाही वारकऱ्याला पैसे मोजावे लागत नाही. आरोग्य शिबिर लागतात. पायाला फोड आलेल्यांसाठी औषध पाण्याची व्यवस्था असते. हजारो सफाई कामगार, पोलीस आणि स्वयंसेवक 24 तास काम करतात. बॅरिकेड्स लावून शिस्तबद्ध रांगा. जय जय रामकृष्ण हरी म्हणत 8 ते 10 तास दर्शन होते. 2023च्या आषाढीला एका वृद्ध वारकऱ्याला चक्कर आली. 2 मिनिटात आरोग्य पथक आले आणि सेवा दिली. वारकरी म्हणाले हा विठ्ठलच आम्हाला सांभाळतो. संत तुकाराम म्हणतात टाळी घेऊन हाती नाचू कीर्तनाच्या रीती, पंढरीचा वारकरी सुखे नांदे भक्ती सरी.
पांडुरंगाचे आवडते संत नरहरी सोनार हे सुद्धा होते. संत नरहरी महाराज पंढरपूरचे सोनार होते. संत नरहरी महाराज हे 13व्या शतकातील महान वारकरी संत. ते व्यवसायाने सोनार होते आणि राहत होते पंढरपुरात. त्यांचे खरे नाव नरहरी, पण भक्तीने ते महाराज झाले. नरहरी महाराजांचे पंढरपुरातील कार्य. नरहरी महाराज दिवसभर सोनारांचे काम करायचे आणि रात्री विठ्ठलाच्या मंदिरात कीर्तन भजन करायचे. त्यांनी सोनार समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचे मुख्य कार्य समतेचा प्रसार माणूस मोठ्या कर्माने नाही तर जातीने होतो. हरिहर भेद दूर करणे. त्या काळात वैष्णव आणि शैव यांच्यात भांडणे होती. नरहरी महाराज म्हणायचे, विठ्ठल आणि शंकर एकच आहे, नाव वेगळी, दैव एकच. विठ्ठलाने नरहरी महाराजांच्या घरी काय केले ही कथा सोनार समाजात पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. एकदा नरहरी महाराजांनी विठ्ठलासाठी खूप सुंदर सोन्याच्या खरदोळा बनवले. ते घेऊन मंदिरात गेले. नरहरी महाराज यांची परीक्षा घेत त्यांनी साक्षात दर्शन दिले. अनेकदा नरहरी महाराज कीर्तनात दंग असताना पांडुरंगाने त्यांच्या घरी दागिने बनवण्याचे काम केले. त्या काळी काही लोक म्हणायचे विष्णू मोठा, काही म्हणायचे शंकर मोठा. नरहरी महाराजांनी एक कीर्तनात सांगितले, हरी आणि हर एकच आहे. जसे पाणी आणि दूध वेगळे दिसते पण दोन्ही जीवनासाठी लागते, तसे विठ्ठल आणि शंकर. त्यांनी हरिहर नावाचा अभंग रचला आणि लोकांना सांगितले की भांडण सोडून दोघांनाही नमस्कार करा. त्यामुळे पंढरपुरात शांतता नांदू लागली. नरहरी महाराजांचे अभंग. नरहरी महाराजांनी अभंग लिहिले. त्यात सोनार मी जातीचा, घडू नये देव साचा, परी भक्तीच्या बळे विठ्ठल आला भेटीला. अर्थ, मी जातीने सोनार आहे, माझ्याने देव घडत नाही, पण भक्तीच्या बळावर विठ्ठल मलाच भेटायला आला. अभंग दुसरा. हरी हर एकची मूर्ती, भेद मानू नका चित्ती, पांडुरंग माझा बाप, रक्षी भक्तांचा संकल्प. हरी आणि हर एकच आहेत, मनात भेदभाव ठेवू नका, माझा बाप पांडुरंग भक्तांचे संकट दूर करतो. आजही पंढरपुरात नरहरी महाराज मठ आहे. तिथे दर एकादशीला विशेष पूजा होते. एका वाक्यात सांगायचे तर वारी म्हणजे फक्त प्रवास नाही, ती एक शाळा आहे. तिथे आपल्याला नम्रता, सहिष्णुता, समता आणि सर्वे सुखी भवंतु हे शिकायला मिळते. संत तुकारामाच्या शब्दात वारीचा आनंद न्यारा, शब्दे नये सांगोनी वारा. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचे उदय आहे. जे एकदा वारीत गेला तो आयुष्यभर माऊली होऊन जातो. ज्ञानोबा माऊली तुकाराम पांडुरंग हरी, वासुदेव हरी, जय जय नरहरी म्हणत अवघी पंढरी ही दुमदुमून जाते. आपणास आजची वारीची माहिती कशी वाटली? विठ्ठल हे कोण होते? ते कोणाचा रूप होते? पंढरपुरात कसे आले? पंढरपुरातील पंढरपुराला नाव कसे मिळाले? आणि भागीरथा नदीला चंद्रभागा हे नाव कसे मिळाले? हे सुद्धा आपणास या आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आपण कधीतरी पंढरपूरच्या वारीला गेला होतात का? आणि गेला असाल तर आपणास वारी कसली वाटली हे आपण कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ सुद्धा आपणास कसा वाटला ते सुद्धा अवश्य कॉमेंट्स मध्ये सांगा. धन्यवाद. पुन्हा एकदा रामकृष्ण हरी. जय जय नरहरी.